जसं येईल तसं येईल. हा. पण मग उधार समजा त्यांच्याकडे जायचं, उधार आणायचं, केमिकल कोण ते खाली हा, हा, सोडायचं, हा. पैसे नाही म्हणून. मग उधार त्याला काय होते मग तेच ना, मग आणायचं आणि सोडायचं, पण नाही हापापाचा सोडायचं माल गप्पा ना. नाही सोडायचंच नाही म्हटलं. असा निश्चय केलाय. बरोबर चेक केला, सोडायचंच नाही ते. केमिकलची जी सवय लागलेली आहे आपल्याला, ती सवय कारणीभूत आहे. मी जे म्हटलं ना तुम्हाला सर, बरोबर का शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली आहे, फक्त सारखी सवय लागली केमिकलची, आणि म्हणून आज परिस्थिती एवढी भयानक आहे. गेल्या वर्षी ते खालचं रान 40च्या वर कधी ढळत नव्हतं ते हा, जुनं रान 100 आहे, क्विंटल ते नवं बसलं आहे. ते. पण गेल्या वर्षी ते जवळजवळ 100 क्विंटल फक्त 5 लिटरचा ड्रम सोडला होता, बाकी दुसरं काहीच नव्हतं. तरी एवढी रिझल्ट. तरी एवढं रिझल्ट. मग त्याच्यापासून मग आणखीनच उत्साह वाढला. म्हटलं आता केमिकल बंद करायचं, जसं येईल तसं आपले पैसे असतील ते आणायचं, नसले पैसे तर थांबून घ्यायचं. आजूबाजूला या वर्षी रोगराई जादा आहे हो लोकांची. जास्त आहे. काढून टाकले बरेच राहणार लोकांनी. मला सांगा, तुम्ही मध्ये राहते, आजूबाजूला सगळे केमिकलचे प्लॉट आहे, हवा त्यांची इकडे येते, काही पाणी काही इकडे परिणाम येतं. नाही ना तसं काही. आता शेजारी तिथं बांधायला बांधे, तिकडून येतं इकडून येतं, हा, काही एवढं विशेष नाही. 2 वर्षापासून तसं काही अडचण नाही वाटत. तुम्ही 2 वर्षापासून सुरुवात केली तेव्हापासून तुम्हाला काही अडचण नाही. नाही नाही. खोडकीड होतं ते, खोडकीड नाही. हा, पूर्ण एक खोड आणि अशी बोट जातील एवढे होल होते या झाडाला. डबल रान खोडकीड. त्याच्यात आता दाखवायला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांनी रिटायर व्हावं आणि बायांच्या हातामध्ये शेती द्यावी, असं माझं तरी नम्र विनंती आहे सर्वांना. नारायणांनो रिटायर व्हा आणि लक्ष्मीच्या हातात कारभार द्या. श्रीच पाहिजे ना हो घरात, म्हणजे बाकीच्या व्यवहाराला नाही, पण मग निर्णय घ्यायला चालवायचं मग. निर्णय घ्यायला स्त्रीचा सहभाग पाहिजे. पाहिजे. नुसता राजकारणात आरक्षणात 50% घेऊन नाही नाही, काही त्यांचं आता उपयोग कामात योगदान आहे तेव्हा ते मग विचारातही पाहिजे. विचारामध्ये त्यांचं योगदान पाहिजे, आणि त्यांचे विचार हे सकारात्मक राहते. पुरुषाचे विचार हे चंचल राहते. स्थिर आहे का नाही नाही? राहते. सकाळी वैदिकचा फवारा मारीन, संध्याकाळी येईल केमिकलचा घेऊन. दुसरं रान कोणाचं पाहून आलं. हा, चंचल झालं म्हण. नाही होतं तसं ते, पण नाही झालं पाहिजे.